नमस्कार मंडळी, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपली बोट संध्याकाळी 6 वाजता निघाली होती कवीला जाण्यासाठी. तर समुद्रकिनाऱ्यावर हात जोडून सर्व देवांची नावं घेऊन आपली बोट निघाली आहे ते कवीला जाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता आपली बोट रात्री 1 वाजता पोचणार आहे ते आपल्या कवीवर. आपण आपल्या कवीवरती पोचलेलो आहेत. तर आपण कवी पकडून झाल्यावर आपण जाळी बांधायचं सुद्धा काम चालू करू. तर मंडळी 2 वाजेपर्यंत आपल्या 12 जाळ्या बांधून झाल्या होत्या आणि सकाळी 4:30च्या दरम्यान आपण जाळी खेचायला सुरुवात पण केल्या होत्या. आपल्या एका जाळीमध्ये अर्ध टप ते अर्ध्या टपापेक्षा थोडं जास्त मावरा येत होतं बस आपल्याला. तर तुम्ही मावरं बघू शकता आपल्याला काय आलंय ते. बोंबील, निरली, मांदळी आणि थोडीशी कोलबी, वाकट्या. आपलं मावरं निवडून झाल्यावर एका टपात भरून ते टप पाठी खेचलं जाते. तर आपल्याला 12 जाळींचं फक्त मावरं 8 टपच होतं. तर आपल्या परत एकदा जाळ्या बांधायला सुरुवात केलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जाळ्या बांधल्या जातात आपल्या. तर आपल्या 12 जाळ्या बांधून झालेल्या आहे. तर आपण 2 ते 3 तासानंतर परत पुन्हा जाळी खेचायला सुरुवात करू. तर मंडळी आपण 3 तासानंतर पुन्हा जाळी खेचायला सुरुवात केलेली आहे. तर बघूया आपल्याला काय मावरा येते. तर मंडळी आपली पहिली जाळी आपल्या बोटीवर खेचायला सुरुवात केलेली आहे. तर मंडळी पूर्ण जाळी खेचून झाल्यावर आपली बोटीच्या खादीमध्ये व्यवस्थित जाळी आपली टाकायला लागते. तर तुम्ही बघू शकता आपले भागी लोकांनी कशी जाळी व्यवस्थित टाकायला सुरुवात केलेली आहे. तर आपल्या एका जाळीमध्ये किती मावरा येते ते आपण बघूया. आपल्या एका जाळीमध्ये 1 ते 1.5 टप मावरा येते. ये अपनी बोंबील मछली इथे असं सर्व वेगळे वेगळे काढायचे होते. वापटी, कोळंबी. हा हे बघा, हे दिसतं असं ते निवडून पुन्हा वेगळे वेगळे करायचे असते. कोळंबी आपल्याला मावरं सेमच आहे. बोंबील, निरली, बारीक कोळंबी, थोड्याशा वाकट्या.
तर आपल्याला 12 जालीचे 14 टप मावरा होते. तर तुम्ही बघू शकता. तर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी जाली बांधले होते तेव्हा आपल्याला वाकट्या, कोळंबी, जिपट्या आणि एक कोता आणि एक तामसुद्धा होती. आपण मार्केटला नेण्यासाठी बोंबीलसुद्धा काढले होते. तर किती चिकचिक आहे तुम्ही बघू शकता. आपल्या हातात सुद्धा येत नव्हते. नुसते बोंबील कसे वाटतात ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. तर मंडळी, आपण सकाळी जाली बांधल्या होत्या. त्याच्यातले आपली एक जाली थोडीशी फाटलेली आहे. ते आपले बाकी लोकांनी शिवायला घेतलेले आहे. ते तुम्ही बघू शकता. आता आपला बर्फ काढायला सुरुवात केलेली आहे. ते आपलं मावरं बर्फामध्ये मारण्यासाठी. आपला एक साईडहून बर्फसुद्धा काढला जातो आणि एक साईडहून बर्फ पण कुटला जातो. तर तुम्ही बघू शकता आपला बर्फ कसा कुटला जातो. आत्ता आपण बर्फ मारायला सुरुवात केलेलं आहे तर आपले मावऱ्याला. तर आपण मावरं कोरूममध्ये टाकणार आहे. तर त्याच्या खाली बर्फ टाकून व्यवस्थित पातळ करून त्याच्या वरतून मावरं टाकून घेऊया. तर आपले मावऱ्याचे 2 कोरूम फुल झालेले आहेत. तर त्याला वरतून बर्फ मारून आता त्याला सुद्धा पॅक करून घेऊया. आपण दुसऱ्या दिवशी 6वा जार बांधला होता तेव्हा आपल्याला थोडेसे पापलेट सुद्धा होते आणि बोंबील, मांदली, कोलंबी. तर मावरं सेमच होतं. हे आहेत ते आपले समुद्रातील पक्षी. तर यांना मांदली देऊन थोडीशी यांची सुद्धा पेटपूजा केली. आपल्याला दुसऱ्या दिवशी 6व्या जाराला फक्त 12 टप मावरा होता. आपला आर्यन बर्फ काढत होता तोपर्यंत आपले मित्र थोडेसे खाऊ खायला बसले होते. तर तुम्ही यांचे टिंगल पण बघा. ही जी टपा आहेत ती आपल्याला मार्केटला नेण्यासाठी आपण साईडला टपा काढलेला आहे ती. तर मंडळी, आपण कोरूममध्ये मावरं मारायला आता सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मावरं मारला जाते. आपल्या कोरूममध्ये मावरं मारायचे पुढे पहिले 1 टप बर्फ टाकला जातो. त्याच्यानंतर 2 टप मावरं टाकले जाते. त्याच्यानंतर परत 1 टप बर्फ टाकून व्यवस्थित पातळ करून अशा प्रकारे आपलं मावरं मारलं जाते कोरूममध्ये. तर मंडळी, आपला फायनली कोरूम आता भरलेला आहे. तर त्याच्या वरतून बर्फ टाकून व्यवस्थित पातळ करून आता त्याला पॅक करून घेऊ. तर आपण परत एकदा जाळ्या बांधलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर परत एकदा जाळ्या बांधून झाल्यावर आपण जाणार आहेत ते घरी. तर अशा प्रकारे आपली ट्रिप फक्त 3 दिवसासाठी होती. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.